वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. मागच्या लॉगमध्ये आपण यमुत्री धाम केलं होतं. आता आपण चाललोय गंगोत्री धामला. आमचा स्टे होता उत्तर काशी मधील बारकोट येथे. त्या दरम्यान एक 30 किलोमीटरच्या अंतरावरती शिवगुफा लागते. त्या शिवगुफाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो, पण तिथे दर्शनाला खूप लाईन असल्या कारणाने आम्हाला तिथे दर्शनच भेटलं नाही आणि आम्ही तिथेच फोटो वगैरे काढले आणि परतीचा प्रवास केला. शिव गुफावरून खाली उतरल्याच्या नंतर आम्ही पहाडी ज्यूस प्यायलो, थोडीफार फ्रूट वगैरे ह्यांची खरेदी केली आणि आम्ही प्रवासाला निघालो. हे दिसत आहे ते उत्तर काशी. उत्तर काशीमधील काशी विश्वनाथ मंदिर हे गढवाल हिमालयातील सर्वात प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. अनेकदा उत्तरेची काशी म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर गहन पौराणिक कथांनी समृद्ध असून शतकानुशतके एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र राहिले आहे. स्थानिक परंपरेनुसार या मंदिराची स्थापना मूलतः महर्षी परशुरामांनी केली होती. अयोग्य शासकाचा पराभव केल्यानंतर आपला क्रोध शांत करण्यासाठी त्याने येथे तपश्चर्या केली होती. म्हणून हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या सौम्य काशी म्हणून ओळखले जाते. येथे झुकलेला शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात शक्ती मंदिर आहे, ज्यामध्ये पितळ आणि तांब्यापासून बनवलेला एक भव्य 26 फूट उंच त्रिशूळ आहे. त्रिशूळाच्या पायथ्याशी त्या प्रदेशाचा इतिहास सांगणारे प्राचीन संस्कृत आणि त्रिशूळ शिलालेख आहेत. हा त्रिशूळ सुमारे 15,000 वर्ष जुना असल्याचा अंदाज असून तो उत्तराखंडमधील सर्वात जुना अवशेषांपैकी एक मानला जातो. इथे आहे आमचा स्टे. उत्तर काशीवरून 13 किलोमीटरच्या अंतरामध्ये मनेरी गाव आहे. ह्या मनेरी गावामध्ये आमचा स्टे होणार. त्यानंतर सकाळी उठून आम्ही जाणार गंगोत्री. हॉटेलच्या बाजूला श्री मृत्युंजय महादेव मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आम्ही. हॉटेलच्या समोरच गंगा नदीचा काठ आहे. त्या काठेवरती संध्याकाळी आरती झाली आमची. दर्शन वगैरे घेतलं आम्ही. गंगोत्रीला जाण्यासाठी सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता निघालो. रात्रीचा काय दिसत नव्हता म्हणून सकाळीच हे शूट केलेलं आहे. बघा गंगा नदीचं पात्र. आता आपण पुन्हा अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पहाडी बघत बघत. बघा आता सिनेरी कशी छान आहे ती. रस्त्याच्या एका बाजूला आकाशाला भिडणारे उंच उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला वेगाने खळखळत वाहणारी भागीरथी नदी. प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवीन रूप पाहायला मिळत आहे. हिरवीगार दावेदार आणि पाईनचे जंगले, धुक्याने वेढलेली शिखरे आणि थंडगार वाऱ्याचा झुळका मनाला वेगळी शांतता देतात. उत्तर काशीपासून गंगोत्रीपर्यंत हा डोंगर रस्ता अनेक वळणांनी भरलेला आहे. वाटेत येणारी छोटी गावे, धबधबे आणि दऱ्या हा प्रवास आणखी सुंदर बनवतात. या मार्गावर प्रत्येक क्षणी हिमालयाचे भव्य रूप अनुभवायला मिळाले. सर्वजण अद्भुत नजारा बघत होते.
जर तुम्हालाही निसर्ग, पर्वत आणि अध्यात्म यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर उत्तर काशी ते गंगोत्री हा प्रवास आयुष्यात एकदा तरी नक्की करा. प्रत्येक वळण तुम्हाला एक नवीन आठवण देऊन जाईल. गंगोत्री धाम 3000 मीटर उंचीवरती असल्याने इथे -2 टेम्परेचर होता. खूप थंडी लागत होती. इथे जाण्यासाठी ट्रेकिंग न करता डायरेक्ट गाड्यावरती जातात. अधिक मास असल्याने मंदिरामध्ये खूप गर्दी होती. वेळ न घालवता आम्ही डायरेक्ट लाईनीमध्ये उभा राहिलो. लाईनला जास्त गर्दी नव्हती, पण थंडी खूप लागत होती. उत्तराखंडाच्या उत्तरकाशी जिल्ह्यात असलेलं गंगोत्री धाम हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. 3000 मीटर उंचीवर वसलेलं हे पवित्र मंदिर गंगा नदीच्या उगमाचे स्थान असून छोटा चारधाम यात्रेतील एक पूजनीय धाम आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार ही तीच जागा आहे जिथे राजा भागीरथाने तपश्चर्या केली होती, ज्यामुळे त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शुद्ध करण्यासाठी देवी गंगा पृथ्वीवर अवतरली. नदीच्या प्रवाहाचा प्रचंड जोर कमी करण्यासाठी भगवान शिवाने ते खळखळणारे पाणी आपल्या जटामध्ये पकडले. मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या या पवित्र खडकावर राजा भागीरथाने प्रार्थना केली होती असे मानले जाते. इथे थोडं फोटोशूट केलं. हे पाणी खूप थंड होतं. आम्ही इथे पाणी भरताना आमचे हात पूर्ण सुन्न झाले होते, तरी इथे लोक आंघोळी करतात. आम्ही आता जातोय सूर्यकुंडकडे. गंगोत्री धाम पासून 500 मीटरचा अंतर आहे. हे आहे सूर्यकुंड. खळखळत्या भागीरथी नदीच्या पाण्याने पोषित असलेलं ठिकाण. त्याच्या गूढ सौंदर्यासाठी, सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या तुषारामुळे निर्माण होणाऱ्या मनमोहक इंद्रधनुष्याच्या प्रभावासाठी आणि गहन हिंदू पौराणिक कथासाठी ओळखले जाते. देवी पार्वती सूर्यदेवाला अर्पण म्हणून या कुंडात स्नान करत असे. इथे सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडली होती. जेव्हा सूर्यप्रकाश धबधब्याच्या धुक्यावर पडतो तेव्हा एक स्पष्ट दिसणारे आणि तेजस्वी इंद्रधनुष्य तयार होतो. हिवाळ्याच्या महिन्यात जेव्हा भागीरथी नदीची पाण्याची पातळी कमी होते तेव्हा पाण्याखाली एक नैसर्गिकरित्या तयार झालेला खडकातील शिवलिंग दिसू लागते, ज्यावर धबधब्यांचा प्रवाह सतत वाहत असतो.
या खडकामध्ये गणपतीची प्रतिमा दिसते. ठीक है ठीक है और आइए ठीक है कोई बात नहीं अब मैंने 8-10 आपको आंखों में भगवान गणेश जी तो देखिए ना एक बार यहाँ का वर्णन क्या है गौरी जी कैलाश में रह जी जब खरीदते अवतार में क्या तो यहाँ नहाया और बुरा रंग वापस हुआ और वहाँ माँ पत्थर रूप में विराजमान वहाँ जनी कुंड है माँ का स्थान में जहाँ जहाँ जाएंगे वहाँ जनी कुंड मिलेगा जैसे कामाख्या में सब जनी लिंग माँ का हम लोग को सनातन धर्म में लिंगों पूजा होता है ठीक है तो जनी कुंड है वहीं से माँ एक एक रूप में प्रकट हुआ वहाँ पर एक शिवलिंग है शिवलिंग में त्रिशूल दिखाई देगा और जुगल रूप भी दिखाई देता है वहाँ से इधर देखेंगे गौरी कुंड में शिव जी का नाक मुख दाढ़ी आँख त्रिनयन जटा वहाँ से मोबाइल में पिक्चर आता है शिव जी का जटा में जल गिरता है पैर से नीचे से तो वहाँ का पिक्चर ऐसा ऐसा आता है और वहाँ जो गैपिंग है वो शिव जी ऐसा करके लेट खड़ा है ऐसा गैपिंग स्ट्रक्चर है वहाँ से दिखाई देगा ये तो हम लोग उल्टा देख रहे हैं ना वो है फ्रंट तो वहाँ से दिखाई देगा इतना कुछ दर्शन वहाँ है बाकी इधर जो दर्शन है आइए हाँ उधर वाला शिव जी है वहाँ शिव जी का रूप है इधर माँ का रूप है तो उसका नीचे देखिए मिडिल पे मुनि सफेद दिसतोय ना ते शिव जी बैठे हे जटाचे इथे लावलेले ऊपर से मिडिल पे देखिए ठीक शिवजीचा हे बना बसलेले इथे मॅगीचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा परतीचा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा नाही तर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव देणार आहे. एका बाजूला उंच उंच हिमालयाच्या पर्वतरांगा तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि त्यातून वेगाने वाहणारी भागीरथी नदी. हा संपूर्ण प्रवास मन मोहून टाकतो. या मार्गावर अनेक तीव्र वळणे चढ उतार आणि अरुंद घाट रस्ते आहेत. प्रत्येक वळणानंतर समोर दिसणारे नवीन दृश्य जणू निसर्गाने रंगवलेले एक सुंदर चित्रच वाटते. थोडा खाली आल्याच्या नंतर पावसाला सुरुवात झाली.
अशा तऱ्हेने आपला गंगोत्री धामचा प्रवास इथे संपला. आता तिसरा धाम केदारनाथ. आता आम्ही इथे स्टे करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केदारनाथला जाण्यासाठी प्रवास करणार. तो आहे 6 तासाचा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.